हॅलो अँड वेलकम बॅक डिअर फ्रेंड्स. स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र मानसशास्त्र या विषयाशी संबंधित 50 MCQचा सराव करणार आहे. त्यामुळे तुमची मानसशास्त्राची तयारी देखील अधिक वेगाने आणि लवकर पूर्ण व्हायला मदत होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त घटकांवर प्रश्नांची उत्तरे माहीत होतील. कुठलीही तयारी करण्याची गरज नाहीये, केवळ व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत या चॅनलची लिंकला शेअर करा. चला तर मग सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, बालकाचा सर्वांगीण विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर पहिला ऑप्शन आहे अनुवंश आणि वातावरण, ऑप्शन बी केवळ अनुवंश, ऑप्शन सी केवळ वातावरण, ऑप्शन डी शिक्षकाची पद्धत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, बालक हे प्रौढ नसून स्वतंत्र व्यक्तिमत्व असते असे कोण म्हणाले? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी रुसो, ऑप्शन सी ब्रुनर, ऑप्शन डी थॉर्नडाईक. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रुसो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पियाजेच्या संज्ञात्मक विकास सिद्धांतानुसार 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुले कोणत्या टप्प्यात असतात? ऑप्शन ए संवेदी गती, ऑप्शन बी पूर्ण संक्रियात्मक, ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक आणि ऑप्शन डी औपचारिक संक्रियात्मक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक. त्यानंतरचा प्रश्न आहे, IQ is equal to MA divided by CA into 100 हे सूत्र कोणी दिले? ऑप्शन ए बिनेट, ऑप्शन बी वायगोत्स्की, ऑप्शन सी पॅव्लॉव अँड ऑप्शन डी पियाजे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिनेट. त्यानंतरचा प्रश्न आहे, शास्त्रीय अनुबंध सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए पॅव्लॉव, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी थॉर्नडाईक आणि ऑप्शन डी वॉटसन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पॅव्लॉव. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रचालन अनुबंधन ऑपेरंट कंडिशनिंग कोणाचे योगदान आहे? ऑप्शन ए थॉर्नडाईक, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी पॅव्लॉव, ऑप्शन डी बिनेट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्किनर. त्यानंतरचा प्रश्न आहे, अंतर्दृष्टीने शिकण्याचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी कोहलबर्ग, ऑप्शन सी गेटस्टाल्ट मानसशास्त्रज्ञ, ऑप्शन डी स्किनर. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञ. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तिगत फरक यावर काय परिणाम होतो? ऑप्शन ए शिकण्याच्या गतीवर, ऑप्शन बी व्यक्तिमत्वावर, ऑप्शन सी सामाजिक संबंधावर, ऑप्शन डी सर्वांवर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सर्वांवर. त्यानंतरचा प्रश्न आहे, वायगोत्स्कीने मांडलेली महत्वाची संकल्पना कोणती? ऑप्शन ए IQ, ऑप्शन बी ZPD, ऑप्शन सी रीइन्फोर्समेंट, ऑप्शन डी कंडिशनिंग. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ZPD म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. यानंतरचा प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये भाषा विकास सर्वप्रथम कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो? ऑप्शन ए बुद्धिमत्ता, ऑप्शन बी अनुकरण, ऑप्शन सी संस्कार, ऑप्शन डी वातावरण. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी
वातावरण. नंतरचा प्रश्न आहे, बालकाचा सर्वांगीण विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो? ऑप्शन ए अनुवंश आणि वातावरण, ऑप्शन बी केवळ अनुवंश, ऑप्शन सी केवळ वातावरण, ऑप्शन डी शिक्षकाची पद्धत. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनुवंश आणि वातावरण. यानंतरचा प्रश्न आहे, बालक हे अपूर्ण प्रौढ नसून स्वतंत्र व्यक्तिमत्व असते असे कोण म्हणाले? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी रुसो, ऑप्शन सी ब्रुनर, ऑप्शन डी थॉर्नडाईक. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रुसो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पियाजेच्या संज्ञात्मक विकास सिद्धांतानुसार 7 ते 11 वर्ष वयोगटातील मुले कोणत्या टप्प्यात असतात? ऑप्शन ए संवेदी गती, ऑप्शन बी पूर्ण संक्रियात्मक, ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक, ऑप्शन डी औपचारिक संक्रियात्मक. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ठोस संक्रियात्मक. त्यानंतरचा प्रश्न आहे, IQ इज इक्वल टू मेंटल एज डिवाइड बाय क्रोनॉलॉजिकल एज मल्टिप्लाइड बाय 100 हे सूत्र कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिले आहे? ऑप्शन ए बिनेट, ऑप्शन बी पियाजे, ऑप्शन सी कोहलबर्ग, ऑप्शन डी वायगोत्स्की. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिनेट. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिकण्याच्या प्रक्रियेत प्रोत्साहन व बक्षिसे या कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहेत? ऑप्शन ए थॉर्नडाईक यांचा प्रयत्न व चुका सिद्धांत, ऑप्शन बी स्किनर यांचा प्रचालन व अनुबंध, ऑप्शन सी पॅवलॉव यांचा शास्त्रीय अनुबंध, ऑप्शन डी गेस्टाल्ट यांचा अंतर्दृष्टी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्किनर यांचा प्रचालन व अनुबंधन. त्यानंतरचा प्रश्न आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी वायगोत्स्की, ऑप्शन सी ब्रुनर, ऑप्शन डी थॉर्नडाईक. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वायगोत्स्की. त्यानंतरचा प्रश्न, प्रेरणा ही कोणत्या प्रकारची शक्ती मानली जाते? ए अंतर्गत चालना, बी बाह्य परिस्थिती, सी बक्षिसाचा परिणाम, डी अपयशाचे कारण. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अंतर्गत चालना. यानंतरचा प्रश्न आहे, सर्व मुलांमध्ये शिकण्याचा वेग सारखा नसतो हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन ए व्यक्तिगत फरक, ऑप्शन बी सर्वांगीण विकास, ऑप्शन सी सहकारी शिकणे, ऑप्शन डी संज्ञात्मक विसंगती. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्यक्तिगत फरक. त्यानंतरचा प्रश्न आहे, थॉर्नडाईकच्या सिद्धांताला काय म्हणतात? ऑप्शन ए प्रचालन अनुबंधन, ऑप्शन बी प्रयत्न व चुका, ऑप्शन सी अंतर्गत दृष्टी, डी संज्ञात्मक विसंगती. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रयत्न व चुका. त्यानंतरचा प्रश्न आहे, पॅवलॉवच्या कुत्र्याच्या प्रयोगातून कोणता सिद्धांत समोर आला? ऑप्शन ए शास्त्रीय अनुबंधन, ऑप्शन बी प्रचालन अनुबंधन, ऑप्शन सी अंतर्गत दृष्टी शिकणे, ऑप्शन डी मॉडेलिंग. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शास्त्रीय अनुबंधन. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुलांमध्ये भाषिक विकास सर्वात जास्त कोणत्या वयात होतो? ऑप्शन ए 0 ते 2 वर्षे, ऑप्शन बी 2 ते 6 वर्षे, ऑप्शन सी 6 ते 12 वर्षे, ऑप्शन डी 12 वर्षानंतर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2 ते 6 वर्षे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणत्या तत्वज्ञाशी संबंधित आहे? ऑप्शन ए रुसो, ऑप्शन बी जॉन डुई, ऑप्शन सी पियाजे, ऑप्शन डी स्किनर. याचं उत्तर आहे ऑप्शन बी जॉन डुई. त्यानंतरचा प्रश्न, कॉग्निटिव्ह डिसोनन्स ही संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए लेविन, ऑप्शन बी हेस्टिंगर, ऑप्शन सी ब्रुनर, ऑप्शन डी कोहलबर्ग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फेस्टिंगर. त्यानंतरचा प्रश्न, बुद्धिमत्तेचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या वयात विकसित होते? ऑप्शन ए 0 ते 6 वर्षे, ऑप्शन बी 6 ते 12 वर्षे, ऑप्शन सी 12 ते 18 वर्षे, ऑप्शन डी प्रौढ वय. याचं योग्य उत्तर आहे 0 ते 6 वर्षे. त्यानंतरचा प्रश्न,
इनसाइट लर्निंग सिद्धांत कोणाचा आहे? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी कोहलर, ऑप्शन सी स्किनर, ऑप्शन डी पॅवलॉव. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोहलर. त्यानंतरचा प्रश्न आहे डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस हे वाक्य कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी किंवा मानसशास्त्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए वाढ व विकास, ऑप्शन बी प्रेरणा, ऑप्शन सी स्मरणशक्ती, ऑप्शन डी बुद्धिमत्ता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वाढ व विकास. यानंतरचा प्रश्न आहे स्कॅफोल्डिंग ही पद्धत कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए वायागोत्स्की, ऑप्शन बी पियाजे, ऑप्शन सी ब्रुनर, ऑप्शन डी थॉर्नडाईक. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्रुनर. त्यानंतरचा प्रश्न आहे भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेशी कोणते नाव जोडले जाते? ऑप्शन ए गार्डनर, ऑप्शन बी डॅनियल गोलेमन, ऑप्शन सी बिनेट, ऑप्शन डी स्टर्नबर्ग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॅनियल गोलेमन. त्यानंतरचा प्रश्न आहे मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी मांडली? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी हॉवर्ड गार्डनर, ऑप्शन सी ब्रुनर, ऑप्शन डी कोहलबर्ग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हॉवर्ड गार्डनर. यानंतरचा प्रश्न आहे रिवॉर्ड अँड पनिशमेंट ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए स्किनर, ऑप्शन बी पॅवलॉव, ऑप्शन सी गेस्टाल्ट, ऑप्शन डी पियाजे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्किनर. त्यानंतरचा प्रश्न आहे लॉ ऑफ इफेक्ट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? ऑप्शन ए पॅवलॉव, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी थॉर्नडाईक, ऑप्शन डी ब्रुनर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थॉर्नडाईक. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग हा सिद्धांत कोणाचा आहे? ऑप्शन ए बांदुरा, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी पियाजे, ऑप्शन डी कोहलर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बांदुरा. त्यानंतरचा प्रश्न आहे स्पायरल करिक्युलम ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए ब्रुनर, ऑप्शन बी पियाजे, ऑप्शन सी वायगोत्स्की, ऑप्शन डी गार्डनर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्रुनर. त्यानंतरचा प्रश्न आहे चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी वुडवर्थ, ऑप्शन सी रुसो, ऑप्शन डी ड्यूई. याचं योग्य उत्तर आहे वुडवर्थ. यानंतरचा प्रश्न आहे कन्स्ट्रक्टिव्ह थिअरी ऑफ लर्निंग कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी वायगोत्स्की, ऑप्शन सी ए आणि बी, ऑप्शन डी ब्रुनर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी. त्यानंतरचा प्रश्न आहे IQ 140 पेक्षा जास्त असल्यास त्या व्यक्तीला काय म्हणतात? ऑप्शन ए मंदबुद्धी, ऑप्शन बी सामान्य, ऑप्शन सी प्रतिभावंत, ऑप्शन डी सरासरीपेक्षा कमी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रतिभावंत. त्यानंतरचा प्रश्न आहे ॲडव्हान्स ऑर्गनायझर ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए डेव्हिड आसुबेल, ऑप्शन बी ब्रुनर, ऑप्शन सी स्किनर, ऑप्शन डी थॉर्नडाईक. याचं योग्य उत्तर आहे डेव्हिड आसुबेल, ऑप्शन ए. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑपेरंट कंडिशनिंग सिद्धांतामध्ये कोणता प्रयोग सिद्ध आहे? ऑप्शन ए डॉग एक्सपेरिमेंट, ऑप्शन बी कॅट एक्सपेरिमेंट, ऑप्शन सी पझल बॉक्स, ऑप्शन डी स्किनर बॉक्स. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्किनर बॉक्स. त्यानंतरचा प्रश्न आहे जेस्टाल्ट सायकोलॉजी हे मुख्य तत्व काय आहे? ऑप्शन ए संपूर्ण हे भागांच्या बेरजेपेक्षा मोठे असते, बी प्रयत्न व चुका, सी बक्षीस व शिक्षा आणि डी अनुकरण. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संपूर्ण हे भागांच्या बेरजेपेक्षा मोठे असते. यानंतरचा प्रश्न लर्निंग इज मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू एक्सपिरियन्स हे कोणी म्हटले? ऑप्शन ए स्किनर, ऑप्शन बी पॅवलॉव, ऑप्शन सी थॉर्नडाईक, ऑप्शन डी पियाजे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. यानंतरचा प्रश्न कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी कोणी मांडली? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी वायगोत्स्की, ऑप्शन सी ब्रुनर, ऑप्शन डी स्किनर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पियाजे. यानंतरचा प्रश्न मॉरल डेव्हलपमेंट सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए कोहलबर्ग, ऑप्शन बी पियाजे, ऑप्शन सी स्किनर, ऑप्शन डी ब्रुनर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोहलबर्ग. यानंतरचा प्रश्न आहे लर्निंग विदाउट रिएन्फोर्समेंट कोणत्या सिद्धांतात दिसते? या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे लेटंट लर्निंग,
दुसरा ऑप्शन आहे प्रचालन अनुबंधन, तिसरा ऑप्शन आहे शास्त्रीय अनुबंधन आणि चौथा ऑप्शन आहे अंतर्दृष्टी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहिलं ऑप्शन लेटंट लर्निंग. यानंतरचा प्रश्न सोशल लर्निंग थिअरी कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए स्किनर, ऑप्शन बी पॅवलॉव, ऑप्शन सी बांदुरा आणि ऑप्शन डी कोहलबर्ग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांदुरा. यानंतरचा प्रश्न आहे रेडिनेस टू लर्न हे कोणाशी संबंधित तत्व आहे? या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन पियाजे, दुसरा ऑप्शन वायगोत्स्की, तिसरा ऑप्शन थॉर्नडाईक, चौथा ऑप्शन गार्डनर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थॉर्नडाईक. त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचे मापन प्रामुख्याने कशा प्रकारे केले जाते? ऑप्शन ए चाचणी, ऑप्शन बी निरीक्षण, ऑप्शन सी मुलाखत, ऑप्शन डी प्रयोग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चाचणी. त्यानंतरचा प्रश्न आहे कंडिशन रिफ्लेक्स ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए पॅवलॉव, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी थॉर्नडाईक, ऑप्शन डी बांदुरा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पॅवलॉव. त्यानंतरचा प्रश्न प्लेवे मेथड कोणत्या तत्वज्ञानाशी किंवा तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन ए आनंद तत्व, ऑप्शन बी शिक्षा तत्व, ऑप्शन सी प्रयत्न व चुका, ऑप्शन डी अंतर्दृष्टी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आनंद तत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे पर्सनॅलिटी डेव्हलप्स थ्रू स्टेजेस हे मत कोणाचे आहे? ऑप्शन ए एरिक्सन, ऑप्शन बी पियाजे, ऑप्शन सी कोहलबर्ग, ऑप्शन डी बिनेट. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एरिक्सन. त्यानंतरचा प्रश्न आहे ट्रायल अँड एरर लर्निंग या सिद्धांताचे प्रणेते कोण? ऑप्शन ए स्किनर, ऑप्शन बी पॅवलॉव, ऑप्शन सी थॉर्नडाईक, ऑप्शन डी कोहलबर्ग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थॉर्नडाईक. यानंतरचा प्रश्न लर्निंग इज अ परमनंट चेंज इन बिहेवियर ही व्याख्या कोणाची आहे? मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही परत पाहू शकता. 1-2 वेळा बघितल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे तुमची पाठ होऊन जातील. कारण हे जे सायकोलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत, मनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ यांच्यावर आधारित भरपूर वेळा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज मिळत जातील. 51वा प्रश्न तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. तर मग मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.